11वीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला वार्षिक परीक्षेचा पेपर द्यायची वेळ येते तेव्हा आपल्याला सगळ्या सिलेबसवर पेपर द्यायचा असतो आणि आपलं वर्षभर काय होतं तर 10वीचा निकाल लागतो आणि आपण 11वीला येतो. थोडंसं आपल्याला काही जणांचं मीडियम चेंज झालेलं असतं आणि थोडंसं आपल्याला कुठं समजायला लागतं की वर्गात काय चाललं आहे. तोपर्यंतच पहिली युनिट टेस्ट येते. त्या सगळ्या गदारोळात पहिली फर्स्ट टर्मची परीक्षा कधी येते तेही कळत नाही. दिवाळीची सुट्टी संपून सेकंड युनिट टेस्ट येते आणि लगेच आपली वार्षिक परीक्षा येते आणि एकदम वार्षिक परीक्षेला 70 मार्काचा पेपर द्यायचा आणि पूर्ण पुस्तकाचा अभ्यास करायचा. मग आपल्याला ते थोडंसं कठीण वाटायला लागतं आणि मग नेमकं ह्या सगळ्यातून काय करायचं हे कळत नाही. मग मला मुलांचे बरेच जणांचे कमेंट्स आले की मॅडम 11वीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स टाका. मग आता 11वीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी माझ्या बुद्धीनुसार, माझ्या कुवतीनुसार, माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की निदान काहीच न करण्यापेक्षा थोड्या तरी अभ्यासावर फोकस करा आणि फर्स्ट टर्मचा सिलेबस थोड्या कमी कष्टात हा चांगला करा की जेणेकरून तुम्हाला पास व्हायला मदत होईल. तर बघा, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि माझ्या पद्धतीने मी हा महारिव्हिजन सिरीजचा पहिला भाग हा शिकवण्याचा प्रयत्न करते. तर आता पहिला चॅप्टर आहे आपला युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट. मग सगळ्यात आधी काय करायचं बघा, तर फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी याच्यातला डिफरन्स करायचा. फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी यांच्यामधला डिफरन्स करायचा. डिराइव्हड क्वांटिटी. आता आपल्याला माहिती आहे बघा की ज्या फिजिकल क्वांटिटी मोजमापनाकरता कुणावरही अवलंबून नसतात त्यांना आपण कोणती क्वांटिटी म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटी. ए फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. आणि म्हणून बघा, डू नॉट डिपेंड ऑन. फरक लिहिताना नेहमी असा टेबल फॉर्ममध्ये लिहायचा, पॉईंट वाईज लिहायचा आणि महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करायचं आणि डिफरन्स आला की 2च पॉईंट लिहायचे. काय काय बघा, फंडामेंटल क्वांटिटी इज अ फिजिकल क्वांटिटी. या दोन्ही पण सगळ्यात आधी कोण आहे? फिजिकल क्वांटिटी. आणि मग ह्या फिजिकल क्वांटिटी 2 प्रकारात विभागल्या जातात. फिजिकल क्वांटिटी आणि म्हणून ए फंडामेंटल क्वांटिटी इज अ फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. दे आर कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटी. मग आता बघा, ही कोण आहे? फिजिकल क्वांटिटी आहे, पण ही अवलंबून असते 1 किंवा 2 किंवा अधिक फंडामेंटल क्वांटिटीवर ही अवलंबून असते आणि म्हणून हिला म्हणायचं डिराइव्हड क्वांटिटी. ए फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन वन ऑर मोर फिजिकल क्वांटिटी, वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. दे आर कॉल्ड ॲज डिराइव्हड क्वांटिटी. मग आता याचे एक्झाम्पल्स कोणते? तर तुम्ही 7 एक्झाम्पल शिकलात बघा फंडामेंटल क्वांटिटीचे. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर ह्या पद्धतीने हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि ते सोडून राहिलेले कोणते कोणते? तर व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर ॲसिलरेशन, फोर्स, कितीही इम्पल्स, भरपूर सारे राहिलेले सगळे हे काय आहेत? तर ते डिराइव्हड क्वांटिटी आहेत. आणि या पद्धतीने तुम्हाला कदाचित याची फक्त डेफिनेशन विचारली जाऊ शकेल, कदाचित ह्या दोन्हींमधला डिफरन्स विचारला जाऊ शकेल. ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं. आता त्याच्यानंतर अजून काय करायचं बघा, तर डायमेन्शन्स करायचे. काय करायचं? डायमेन्शन्स करायचे. म्हणजे त्या एखाद दुसऱ्या डायमेन्शनवर प्रश्न येईल आणि जरी नाही आला तरी डायमेन्शन्स हे आपल्याला कायम लागणार आहेत हे लक्षात ठेवायचं. मग आता आपण इथं सोप्या पद्धतीने डायमेन्शन्स बघू
आणि कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे तुम्हाला डायमेन्शन आले की त्याचं कोणत्याही सिस्टीममधलं तुम्हाला युनिट शोधता येतं. मग आधी घेऊ आपण एरिया. आता कुठल्याही कशाचाही एरिया घ्या, त्याचे डायमेन्शन्स येतात L⁻². आणि म्हणून लिहिताना कसं लिहितो आपण L⁻². मग आता समजा तुम्ही रेक्टँगल घेतला तर लेंथ इंटू ब्रेड्थ घेतलं तर L इंटू बी, तर हे पण लेंथच मोजतो, हे पण लेंथच मोजतो, म्हणजे L². जर स्क्वेअर असेल एखादा आणि त्याची लेंथ L असेल तर त्याचा एरिया हा L² येणार आहे. म्हणजे कशाचाही एरिया घ्या तर त्याचा एरिया हा तुमचं त्याचे डायमेन्शन L⁻²च येणार आहे. आणि म्हणून लिहिताना काय लिहायचं L⁻², M⁻�0, T⁻0. दिस इज द डायमेन्शन ऑफ एरिया. देन व्हॉल्यूम. कशाचाही व्हॉल्यूम घ्या तर त्याचे डायमेन्शन येणार आहे L⁻³ अँड देअरफॉर L⁻³, M⁻�0, T⁻0. दॅट इज द डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम. नेक्स्ट क्वांटिटी दॅट इज डेन्सिटी. डेन्सिटी. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. मासचे डायमेन्शन M⁻1 आणि व्हॉल्यूमचे डायमेन्शन L⁻³ आणि टोटल डायमेन्शन झाले L⁻3, M⁻1, T⁻0. दिस इज द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी. त्याच्यानंतर येतं बघा वेलॉसिटी. वेलॉसिटी. आता वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम L/T. आणि म्हणून काय लिहायचे L⁻1, M⁻�0, T⁻−1. हे डिनॉमिनेटरचे न्यूमरेटरला शिफ्ट केले की मायनस होतं. पुढची क्वांटिटी ॲसिलरेशन. आता ॲसिलरेशन तर व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम, म्हणजे L/T डिवायडेड बाय T. इट बिकम्स L/T². and that is equal to L⁻1, M⁻�0, T⁻−2. हे झाले ॲसिलरेशनचे डायमेन्शन. पुढचं येतं बघा फोर्स. फोर्स F दॅट इज इक्वल टू MA, मास इंटू ॲसिलरेशन. आता मासचे डायमेन्शन M⁻1 आणि ॲसिलरेशनचे डायमेन्शन L/T². आणि टोटल डायमेन्शन झाले बघा L⁻1, M⁻1, T⁻−2. हे झाले फोर्सचे डायमेन्शन. आता पुढं वर्क. एनर्जी. वर्क इज ऑलवेज इन दी फॉर्म ऑफ एनर्जी. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, या सगळ्याचे डायमेन्शन सेमच आहे. आणि W बरोबर Fs, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्सचे डायमेन्शन बघा. फोर्सचे डायमेन्शन लक्षात कसे ठेवायचे बघा, मी शॉर्टकट सांगते तुम्हाला. 112 आकडा लिहायचा फोर्सचे डायमेन्शन लिहिताना आणि ह्या 2ला वजा चिन्ह देऊन टाकायचं. आणि हे L⁻1 टोटल डायमेन्शन झाले बघा तुमचे वर्कचे L⁻1, L⁻2, M⁻1, T⁻−2. आलं का लक्षात? फोर्स आला की 112 आणि वर्क किंवा एनर्जी आलं की 212. आणि फक्त इथं चिन्ह काय देऊन टाकायचं, टीच्या याला टीची जी पॉवर आहे त्याला मायनस साईन देऊन टाकायचं. एकदम सोपं. फोर्स आलं की काय लक्षात ठेवायचा आकडा 112, पण L आधी घ्यायचं. आणि वर्क आलं किंवा कायनेटिक एनर्जी आली, पोटेन्शियल एनर्जी, कोणत्याही प्रकारची एनर्जी, तर त्याचा नंबर काय लक्षात ठेवायचा 212. फक्त टीची पॉवर काय करायची, म्हणजे तो टीची जी पॉवर आहे 2 त्याला मायनस साईन द्यायचं. इतकं सोपं आहे. आता पुढचं बघा. पुढचं झालं मोमेंटम. मोमेंटम. मोमेंटम दॅट इज मास इंटू व्हेलॉसिटी. मग आता बघा टोटल काय झालं L⁻1, M⁻1, T⁻−1. दॅट इज द डायमेन्शन ऑफ मोमेंटम. त्याच्यानंतर इम्पल्स. इम्पल्स तर बघा इट इज अ प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड टाईम ड्युरिंग विच फोर्स ॲक्ट्स. मग आता फोर्सचे मी आत्ताच सांगितले, काय लक्षात ठेवायचे 112 आणि ह्या 2ला मायनस पॉवर आणि T⁻1 दॅट इज इक्वल टू बघा आता L⁻1, M⁻1, T⁻−1. बघा बरं मोमेंटम आणि इम्पल्स याचे डायमेन्शन सेम आहे का? तुम्हाला MCQ येऊ शकतो
की डायमेन्शन ऑफ मोमेंटम इज सेम ॲज डायमेन्शन ऑफ डॅश डॅश. मग मोमेंटम आणि इम्पल्स यांचे डायमेन्शन्स कसे आहेत, सेम आहेत. आता पुढचं प्रेशर. प्रेशर P दॅट इज इक्वल टू F बाय A. आता परत Fचे डायमेन्शन काय, आत्ताच सांगितलं मी, काय 112 L⁻⁴ M⁻⁴ T⁻⁻2 डिवायडेड बाय L⁻, एरिया म्हणजे L⁻². टोटल डायमेन्शन झाले बघा L⁻⁻1 M⁻⁴ T⁻⁻2. या पद्धतीने प्रेशरचे डायमेन्शन झाले. आणि प्रेशरचे डायमेन्शन आणि स्ट्रेसचे डायमेन्शन हे सारखेच असतात, हे लक्षात ठेवा. त्याचं युनिट पण सारखं आहे आणि डायमेन्शन पण सारखं आहे. प्रेशरचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, स्ट्रेसचं युनिटसुद्धा आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि दोन्हींचे डायमेन्शन काय आहे, L⁻⁻1 M⁻⁴ T⁻⁻2. आणि 11वी शेवटची क्वांटिटी बघा, पॉवर दॅट इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. आता वर्कचे डायमेन्शन 212 आणि त्याला भागायचे बघा T⁻1 ने. टोटल डायमेन्शन झाले, इथे लिहिते L⁻2 M⁻⁴ T⁻⁻3. हे झाले पॉवरचे डायमेन्शन. तर या पद्धतीने हे सगळे डायमेन्शन्स तुम्ही केले तर तुमचा बराचसा अभ्यास झालेला आहे. आता पुढे शिकायचे सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. काय शिकायचं आपल्याला, सिग्निफिकंट फिगर अँड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. सिग्निफिकंट फिगर अँड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता काही उदाहरणं घेऊ आपण. 25.42 सिग्निफिकंट फिगर. तर 4 दॅट इज सिग्निफिकंट फिगर. 0.0042. तर हे आधीचे शून्य धरायचे नाहीत, म्हणजे फक्त 2 सिग्निफिकंट फिगर. 35.320 नंतरचे 0 धरायचे, म्हणजे 1 2 3 4 5 5 ही सिग्निफिकंट फिगर. त्यानंतर 0.003 नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर, आधीचे 0 धरायचे नाही, 1. आता 6.4 × 10⁶ मीटर. मग आता फक्त याचा विचार करायचा नाही, फक्त हे 2 नंबर, म्हणजे 2 इज दी सिग्निफिकंट फिगर. त्यानंतर 9.100 सिग्निफिकंट फिगर, नंतरचे 0 धरायचे, 1 2 3 4. या पद्धतीने अशा वेगवेगळ्या नंबरच्या सिग्निफिकंट फिगर आपण कॅल्क्युलेट केल्या, त्या तुम्हाला कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत. आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता कशाची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, A × 10⁻n याच्यामध्ये व्यक्त करतात. A म्हणजे नंबर आणि n इज इंटिजर आणि ह्या n म्हणजेच ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असते. आणि हा तुमचा A जो काही आहे तो 0.5 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा लहान असला पाहिजे. मग आता समजा आपल्याला काढायची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कशाची, रेडियस ऑफ दी अर्थची. तर रेडियस ऑफ दी अर्थची किंमत असते 6400 किलोमीटर, म्हणजेच 6.4 × 10⁶ मीटर. आता हा नंबर बघा, A × 10⁻n, पण A हा 5 पेक्षा लहान पाहिजे, हा मोठा आहे, म्हणून याला शिफ्ट करायचं बघा. तर 0.64 × आता आपण कमी केलं म्हणून 10⁻⁴ आणि हा 10⁻⁶, टोटल 10⁻⁷ मीटर. आणि n बरोबर काय झालं बघा, 7, म्हणजे याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय आहे, 7 आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ आपण. हे झालं पहिलं. दुसरं घेऊ की समजा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दॅट इज किंवा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻⁻31. मग आता हे जर काढायचं झालं तर Q बरोबर, मग आता याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, आता हा नंबर 0.5 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा लहान आहे, म्हणून याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती झाली, -31. या पद्धतीने कोणत्याही संख्येची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड तुम्ही काढू शकता. आणि एवढं तुम्ही केलं की साधारणतः पहिल्या चॅप्टरमध्ये हे महत्त्वाचं आहे. आता दुसरा चॅप्टर.
मॅथेमॅटिकल मेथड्स. मॅथेमॅटिकल मेथड्स. मॅथेमॅटिकल मेथड्स. आता सगळ्यात आधी इथे स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी किंवा स्केलर आणि वेक्टर याच्यातला डिफरन्स. वेक्टर क्वांटिटी. आता आधी त्याची घ्यायची डेफिनेशन आणि दुसरे घ्यायची त्याची एक्झाम्पल्स. डेफिनेशन. आता बघा, ए फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन. म्हणजे हिला एक्सप्रेस करायला फक्त नंबर असला तरी पुरेसा होतो. समजा तुम्ही दुकानात गेलात, कापड दुकानात गेलात आणि तुम्ही कापड मागितलं, तर तुम्ही म्हटलात 5 मीटर कापड दे, तर तो विचारतो का दुकानदार तुम्हाला कोणत्या दिशेत देऊ. मग लेंथ तुम्हाला 5 मीटर ही मोजायची आहे, पण त्याला दिशा लागते का आपल्याला? नाही. म्हणून लेंथ ही कशी क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी, की फक्त याचं मॅग्निट्यूड दिल्याने तिला पूर्णपणे व्यक्त करता येतं. आणि म्हणून ए फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन दॅट इज कॉल्ड ॲज ए स्केलर क्वांटिटी. आणि बघा, इथं तुम्हाला ही फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्याकरता मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही लागतं. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बघा, फरक लिहिताना महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करायचं. ए फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज कॉल्ड ॲज वेक्टर क्वांटिटी. आणि मग स्केलरचे उदाहरणं द्यायची. बघा, डिस्टन्स, त्याच्यानंतर डिस्टन्स, मास, त्याच्यानंतर लेंथ, स्पीड, त्याच्यानंतर वर्क. ऑल आर दी स्केलर क्वांटिटी. आणि वेक्टर कोण कोण बघा, तर वेलॉसिटी, ॲसिलरेशन, फोर्स, ऑल इम्पल्स, ऑल आर दी एक्झाम्पल्स ऑफ वेक्टर क्वांटिटी. आता त्याच्यानंतर बघा काय करा, तर लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन, त्याच्यानंतर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर्स फॉर दी ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स, त्याचं डेरिवेशन. हे सगळं करा. आता ते लेंदी आहे, मी घेत बसत नाही. त्याच्यानंतर स्केलर प्रॉडक्ट आणि व्हेक्टर प्रॉडक्ट याच्यामध्ये बघा, स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स आणि वेक्टर प्रॉडक्ट्स ऑफ 2 वेक्टर्स. स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स, 2 वेक्टर्स यालाच डॉट प्रॉडक्ट असं पण म्हणतात. काय म्हणतात? डॉट प्रॉडक्ट. आणि इथे वेक्टर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स, वेक्टर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स, 2 वेक्टर्स यालाच क्रॉस प्रॉडक्ट असंही म्हणतात. क्रॉस प्रॉडक्ट असंही म्हणतात. मग आता बघा, 2 वेक्टर आहे. आता सगळ्यात आधी स्ट्रॅटेजी समजून घ्या. जर हे आलं, प्रश्न असा आला, डिफाईन स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स अँड स्टेट इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. 3 मार्काला प्रश्न आला तर 1 मार्क डेफिनेशनला आणि राहिलेल्या 2 मार्काकरता 4 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या. सेम स्ट्रॅटेजी इथं वापरायची. आणि 4 मार्काला जर आला तर 1 मार्क डेफिनेशनला आणि राहिलेल्या 3साठी किती कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या? 6 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या. मग आता स्केलर प्रॉडक्टची डेफिनेशन काय असते, तर 2 वेक्टर आहेत आणि त्यांचा स्केलर प्रॉडक्ट किंवा तिथं डॉट लिहितो आपण, त्याला डॉट प्रॉडक्ट असं म्हणतो. तर ह्या दोन्हींचं मॅग्निट्यूड घ्यायचं आणि त्यांच्यामधला, समजा हा एक वेक्टर आहे पी वेक्टर आणि हा क्यू वेक्टर आहे आणि यांच्यामध्ये थीटा हा जर अँगल असेल तर त्याचा डॉट प्रॉडक्ट कसा लिहितात बघा, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू दॅट इज इक्वल टू पी क्यू. त्या दोन्हींचं मॅग्निट्यूड घ्यायचं आणि त्यांच्यामधला कोणता अँगल घ्यायचा? कोसाइन अँगल घ्यायचा. आणि जर क्रॉस प्रॉडक्ट असेल तर वेक्टर पी क्रॉस क्यू आणि त्याचं मॅग्निट्यूड जर घ्यायचं तर त्या पी क्रॉस वेक्टर प्रॉडक्टचा जो वेक्टर तयार होईल त्याचं मॅग्निट्यूड, ज्याला वेक्टर आर असं म्हणतात, तर ते पी क्यू
आणि साइन ऑफ दी स्मॉलर अँगल बिटवीन देम 2 वर्ष हे आपल्याला कायम लागणार आहे. आणि जर समजा असा P असेल वेक्टर P आणि हा असा वेक्टर Q असेल तर त्याचा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे तर ह्या राईट हँड रूलनुसार परपेंडिक्युलर येणारा पहिला वेक्टर हा तुम्हाला कशाची दिशा दाखवतो तर या दोन्हींच्या क्रॉस प्रॉडक्टची दिशा दाखवतो. आणि हा खालचा वेक्टर त्याच्या अपोजिट असतो म्हणजे हा वेक्टर R बरोबर -P क्रॉस Q असतो. आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स करा. या पद्धतीने एवढे प्रश्न स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टरचे करा. त्याच्यानंतर मोशन इन प्लेन. मोशन इन प्लेन चॅप्टर नंबर 3 मोशन इन प्लेन. आता बघा सगळ्या कन्सेप्ट नीट करा. कुठल्याही बॉडी एकदा मोशनमध्ये आली की तिला 3 शब्द क्रमाने येतात. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲसिलरेशन. मग आता बघा इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, ॲव्हरेज वेलॉसिटी दोन्ही कन्सेप्ट. त्याच्यानंतर इन्स्टंटेनियस ॲसिलरेशन, ॲव्हरेज ॲसिलरेशन या कन्सेप्ट नीट विचारात घ्या. आणि लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंटचं SI युनिट मीटर असतं, वेलॉसिटीचं SI युनिट मीटर पर सेकंद असतं आणि ॲसिलरेशनचं SI युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर असतं. तर या पद्धतीने आणि जे काही तुमचं हे बघा प्रोजेक्टाईल मोशन आहे तर त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले नीट पाठ करा. याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ आहे त्याच्यामुळं ट्रॅजेक्टरीचा फॉर्म्युला पाठ करा, त्याच्यानंतर रेंजचा फॉर्म्युला पाठ करा, त्याच्यानंतर टाईम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला पाठ करा आणि मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला पाठ करा. आणि जर डेरिवेशन आले फार तर डेरिवेशन आले तर नुसते नाही आलं सगळं लिहिता तरी फॉर्म्युले लिहा किंवा त्याच्यावर न्यूमरिकल्स आले तर न्यूमरिकल्स लिहा. आणि पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलमचं डेरिवेशन ह्या चॅप्टरमधून करा. आता याचा पण डिस्क्रिप्टिव्ह सगळा व्हिडिओ आहे. हे फॉर्म्युले पाठ करणं हे तुमचंच काम आहे. पाहिजे तर मी एकदा लिहून देते तुम्हाला पाहिजे तर फॉर्म्युले. तर ट्रॅजेक्टरीचा फॉर्म्युला असतो बघा ट्रॅजेक्टरी y that is equal to x tan theta minus g x square divided by twice u square cos square theta. त्याच्यानंतर रेंजचा फॉर्म्युला असतो u square sin 2 theta divided by g. त्याच्यानंतर टाइम ऑफ फ्लाइट ट्वाइस u sin theta by g. आणि मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला असतो u स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा अपॉन ट्वाइस g. आणि मॅक्सिमम जर असेल तर ही 90 किंमत टाकली तर मॅक्सिममसाठी येतं u स्क्वेअर बाय ट्वाइस g. या पद्धतीने हे सगळे फॉर्म्युले नीट पाठ करा. आले लक्षात. आता पुढचा चॅप्टर नंबर 4 मोशन इन ए प्लेन. मोशन इन ए प्लेन. मोशन इन ए प्लेन. आता इथे 4 टाईपचे फोर्सेस, रियल फोर्स, त्याची कन्सेप्ट, त्याचे 4 फोर्सेस. आता बघा इथं काय लक्षात ठेवायचं. रियल फोर्सेसचे 4 प्रकार असतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. वीक न्यूक्लिअर फोर्स. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फोर्स जेवढ्या जास्त अंतरावर इफेक्टिव्ह असतो तेवढा तो वीक असतो. आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यात विकेस्ट फोर्स आहे, कारण हा खूप लांब अंतरावर इफेक्टिव्ह आहे.
बघा वर एखादं विमानात बिघाड झाला तर ते डायरेक्ट फेल झालं तर खाली पडतं, म्हणजे तो खूप लांब अंतरावर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा त्याला खाली खेचून घेते. आणि म्हणून हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज इफेक्टिव्ह ओव्हर व्हेरी लार्ज डिस्टन्स अँड देअरफॉर इट इज ए विकेस्ट फोर्स. हा कसा फोर्स आहे? विकेस्ट फोर्स. आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हा खूप कमी अंतरावर इफेक्टिव्ह आहे. 10⁻14 किंवा 10⁻15 मीटर इतक्या छोट्या अंतरावर इफेक्टिव्ह आहे. म्हणून हा कसा आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे. म्हणजे ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये जे पार्टिकल आहे त्यांच्यामध्ये जो फोर्स आहे तो कोणता फोर्स आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. तर हे फोर्सेसचे टाईप करा आणि ह्या चॅप्टरमध्ये सगळे फरक आहेत बघा, खूप सारे. कन्झर्वेटिव्ह फोर्स, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, त्याच्यानंतर मुमेंट ऑफ फोर्स, मुमेंट ऑफ टॉर्क, अशा सगळ्या डिफरन्सचा, इलास्टिक कोलिजन, इन इलास्टिक कोलिजन, तर त्या सगळ्या डिफरन्सचा मी स्वतंत्र लॉज ऑफ मोशन या हिडिंगखाली सगळे डिफरन्स घेतलेले आहेत. तर फक्त कोणतेही 2च पॉईंट लिहायचे आणि ह्या पद्धतीने तुम्ही ह्या 4थ्या चॅप्टरची रिव्हिजन करू शकता. आणि म्हणून या महारिव्हिजन याच्यामध्ये आपण 1 ते 6 या चॅप्टरची अशा पद्धतीने रिव्हिजन करू शकतो. Now we will see the important questions from the chapter gravitation. First important question, that is Kepler's laws of motion. Kepler's first law, that is called law of orbit. Second law, that is called as law of areas. And third law, that is called as law of planets. Then what is the law of orbit? Suppose all planets move in an elliptical orbits. बघा हे जे काही प्लॅनेट्स आहेत हे सगळे प्लॅनेट्स आहेत आणि हा इथं एक फोका आहे आणि तिथं सन कुठेतरी एका फोकावर आहे आणि हे प्लॅनेट्स काय करतात बघा, ऑल दी प्लॅनेट्स मूव ॲन इलेप्टिकल ऑर्बिट. दिस ऑर्बिट इज इलेप्टिकल ऑर्बिट अराउंड दी सन. दिस इज दी सन अँड दे आर revolve, all these planets they revolve around the sun in an elliptical orbit with the sun at one foci of the ellipse. Sun is situated at one foci of the ellipse. बघा सन कुठे आहे तर कुठल्या तरी एका फोकायवर सन आहे आणि हे जे प्लॅनेट्स आहेत हे त्या सन भोवती कसे फिरतात तर ते इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात आणि त्याला म्हणायचं लॉ ऑफ ऑर्बिट. यांनी असं इलेप्टिकल ऑर्बिट तयार केलं म्हणून ह्या लॉला काय म्हणायचं? लॉ ऑफ ऑर्बिट. आता लॉज ऑफ एरिया, आता काय बघा लॉज ऑफ एरिया, तर हे जे काही आहे तर हा प्लॅनेट फिरताना इट स्वेप्स आउट. समजा याने इथे असताना आणि हा इथं आल्यावर हा जो एरिया आहे तर इथे बघा the line that joins a planet and the sun. बघा a line that joins the planet and the sun sweeps out equal area in equal interval of time. बघा आता काही वेळाने हा इथं आला आणि हा त्याने एरिया स्वेप्ट केला तर that it sweeps out equal area in equal interval of time, that is nothing but its aerial velocity remains constant, that is called as law of area. आता थर्ड लॉ काय? लॉ ऑफ प्लॅनेट. आता बघा समजा हा सन आहे इथं आणि हा जो ॲक्सिस आहे याला मेजर ॲक्सिस असं म्हणतात आणि त्याच्या निम्मा जो आहे ना तो सेमी मायनर ॲक्सिस आहे आणि त्याला आरने डिनोट केलं आणि हा पूर्ण ॲक्सिस आहे ना हा सेमी मायनर ॲक्सिस आहे आणि त्याच्या निम्मा जो काही आहे हा पूर्ण आहे, हा मायनर ॲक्सिस आहे आणि त्याच्या निम्मा सेमी मायनर ॲक्सिस आहे. आणि मग या प्लॅनेटला समजा हा इथून निघाला आणि परत इथं यायला जो वेळ लागला त्याला पिरियड किंवा पिरियडिक टाईम असं म्हणतात आणि हा पिरियडिक टाईम ह्या आर क्यूबच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बदलतो. मग काय बघा तर दी स्क्वेअर ऑफ दी टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ ए प्लॅनेट अराउंड दी सन. बघा दी स्क्वेअर ऑफ, हा टी स्क्वेअरचं नाव काय? दी स्क्वेअर ऑफ दी टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ ए प्लॅनेट अराउंड दी सन. कोणाभोवती फिरतो तो? सन भोवती. तर सन
इज प्रपोर्शनल टू दी क्यूब ऑफ द सेमी मेजर ॲक्सिस ऑफ द इलिप्स. आता ट्रेस्ड कुणी केला? हा पाथ कुणी ट्रेस्ड केला? ट्रेस्ड बाय ए प्लॅनेट, दॅट इज कॉल्ड ॲज ए लॉ ऑफ प्लॅनेट. कळलं का? मग पहिला लॉ काय? लॉ ऑफ ऑर्बिट. दुसरा काय? लॉ ऑफ एरिया. आणि तिसरा काय? लॉ ऑफ प्लॅनेट्स. या पद्धतीने तिन्ही लॉ काय करायचे? लर्न करायचे. मग आता हे केपलर्स लॉ. त्याच्यानंतर काय काय करायचं बघा. तर आता त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे बघा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. Newton's law of gravitation. Suppose there are the two masses. This is first mass, it is having mass m1, and second mass that is having mass m2, and they are separated by distance r, and a F is a force of attraction in between them. Now, this force that is always attractive force and it is directly proportional to the product of their masses, and this force that is inversely proportional to the square of the distance between them. And to remove this proportionality sign, we have to put constant, and that constant is capital G, and that G is called as constant of gravitation, and this is the mathematical form of a Newton's law of gravitation. आता बघा पूर्ण आपल्याला 2 वर्ष हा लॉ कायम उपयोगी पडणार आहे. मग बघा परत एकदा सांगते की 2 मासेस आहे m1 आणि m2. ते किती अंतराने सेपरेट झालेले? r इतक्या अंतराने सेपरेट झालेले आहेत. आणि जेव्हा 2 मास असतात तर ह्या दोन्ही मासमध्ये नेहमी अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, आणि हा अट्रॅक्टिव्ह फोर्स ते जे 2 मासेस आहे त्यांचा गुणाकार घ्यायचा आणि त्याच्या तो फोर्स त्या दोन्ही मासेसच्या गुणाकाराच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बदलतो, आणि त्यांच्यामधलं जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाच्या तो फोर्स इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये बदलतो. आणि म्हणून कंबाईन करून हे इक्वेशन तयार झालं, आणि प्रपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायला आपण हा कॉन्स्टंट पुट केला, आणि त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ही त्याची व्हॅल्यू आहे. मग आता बघा स्टेटमेंट काय त्याचं. तर एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर, या विश्वातला प्रत्येक कण जिथं जिथं मास येणार आहे तिथं तिथं कोणता फोर्स येणार आहे? तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर attracts every other particle of a matter with a force which is directly proportional to the product of their masses, and it is inversely proportional to the square of the distance between them. I repeat, every particle of matter attracts every other particle of a matter with a force which is directly proportional to the product of their masses, and it is inversely proportional to the square of the distance between them. आता बघा ह्या जीचे ग्रॅव्हिटेशन जो काही आहे तो हे झालं त्याची व्हॅल्यू, हे झालं त्याचं युनिट, आणि आता काढायचे डायमेन्शन. डायमेन्शन्स ऑफ जी दॅट इज इक्वल टू आता FR² डिवायडेड बाय m1 m2. आता फोर्सचे डायमेन्शन बघा. फोर्सचे डायमेन्शन L⁻⁴, m⁻⁴, t⁻⁻². R means that is nothing but distance, means L⁻², and divided by mass म्हणजे m⁻². टोटल डायमेन्शन झाले बघा L⁻3, this 2, this 1 and this 2, that is L⁻, power of this L is 3, m⁻⁻1 and t⁻². In this manner we can obtain the dimension of gravitational constant. Gravitational constant चे डायमेन्शन आपण ऑब्टेन केले. आता बघा याच्यानंतर काय येतं तर व्हेरिएशन ऑफ ए जी, म्हणजे ही जी काही अर्थ आहे आणि
याच्यावर ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत कशी कशी बदलते. तर आता बघा, इथे आहे इक्वेटर आणि इथे आहे पोल. इक्वेटरवर व्हॅल्यू असते बघा जीची, जी म्हणूयात आपण त्याला, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथे व्हॅल्यू असते पोलवर 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता तुम्हाला MCQ येऊ शकतो, ॲज वी गो फ्रॉम इक्वेटर टू पोल, व्हॉट अबाउट ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲज वी गो फ्रॉम इक्वेटर टू पोल, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट गोज ऑन इन्क्रीजिंग. हे सेंटर आहे बघा. आणि उलट विचारलं तर ॲज वी गो फ्रॉम पोल टू इक्वेटर, ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग. समजलं. त्याच्यानंतर आता बघा, इथं अर्थ सरफेसवर जी आणि जी याच्यामध्ये काय नातं असतं, तर जी दॅट इज इक्वल टू GM डिव्हायडेड बाय R स्क्वेअर. आणि कायम लक्षात ठेवायचं, रेडियस ऑफ द अर्थ दॅट इज 6400 किलोमीटर, दॅट इज नथिंग बट 6.4 इंटू 10⁶ मीटर. कायम पृथ्वीची रेडियस ही अशी घ्यायची कॅल्क्युलेशन करायला. आणि मास ऑफ द अर्थ दॅट इज 5.96 इंटू 10⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻+ 24, and that is nothing but 6 into 10⁻24 kilogram. This is the mass of the earth and this is the radius of the earth. तर या चॅप्टरमध्ये ह्या दोन्ही किमती तुम्हाला नेहमी लागणार आहे, तर त्या पाठ करून ठेवायच्या. आता बघा, ॲज द व्हेरिएशन ऑफ जी विथ हाईट, ही जी कशी कशी बदलते. तर आता बघा, इथं तुम्ही H इतक्या हाईटवर आहात इथे, तर आपल्याला इथं व्हॅल्यू जी आणि इथं व्हॅल्यू GH, H इतक्या हाईटवर ती व्हॅल्यू. मग जशी जशी हाईट वाढत वाढत जाते बघा, तशी तशी ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत कमी कमी होत जाते. येते लक्षात. आणि म्हणून GH बरोबर, जर तुम्हाला डेरिवेशन आलं आणि तुम्हाला काही येत नसलं तर ॲटलिस्ट सगळे फॉर्म्युले पाठ करून ठेवा. GH बरोबर G इंटू ब्रॅकेट 1 - 2H/R. हा झाला GHचा फॉर्म्युला. तसंच जर आपण पृथ्वीच्या पोटात आलो, आतमध्ये गेलो इथे, तर ही D ही डेप्थ आहे बाळांनो, ही D ही डेप्थ आहे. तर ज्या ठिकाणी जी काही डेप्थ आहे, तर जशी जशी तुम्ही पृथ्वीच्या आतमध्ये जाणार आहे तशी तशी ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाणार आहे. बघा, हाईट वाढली तरी कमी, पृथ्वीच्या आतमध्ये आलो तरी पण कमी, आणि सेंटरला ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही 0 असते. आणि म्हणून वेट दॅट इज इक्वल टू mg. मग वेट जे काही आहे, त्या कुठल्याही बॉडीचं वेट हे सेंटरला नेहमी 0 असतं. मात्र मास, जर इथं पृथ्वीच्या पृष्ठभागावर तुमचं मास जर 55 किलो असेल, तर सेंटरला सुद्धा ते 55 किलोच भरणार आहे. मास रिमेन्स अनचेंज बट वेट ऑफ द बॉडी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ दॅट ऑलवेज इक्वल टू 0. हे नीट लक्षात ठेवा. आता बघा, तर इथं इथं D या डेप्थवर GD दॅट इज इक्वल टू G इंटू ब्रॅकेट 1 - D/R. D इज द डेप्थ अँड R इज द रेडियस. आता लॅटिट्यूड म्हणजे काय बघा, तर या पद्धतीने हे इक्वेटर आहे आणि तुम्ही जर इथे असाल तर हे इक्वेटर आहे, आणि तुम्ही इथे असाल तर ह्या तुमच्या ठिकाणाने ह्या इथं केलेला अँगल त्याला लॅटिट्यूड असं म्हणायचं. मग आता हा लॅटिट्यूड, तर G' दॅट इज इक्वल टू G - R ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, ही ह्या G' ची किंमत आहे. तर किती थीटा या लॅटिट्यूडवर, तर हे चारही फॉर्म्युले चांगले करा आणि त्याच्यावर व्हेरिएशन ऑफ जीवर कदाचित एखादं डेरिवेशन येऊ शकतं किंवा या फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर या चॅप्टरचं काय करायचं बघा, एस्केप व्हेलॉसिटी, क्रिटिकल व्हेलॉसिटी यांच्या व्याख्या चांगल्या करा. त्याच्यानंतर कम्युनिकेशन सॅटेलाईट आणि पोलर सॅटेलाईट, तर ह्या दोन्ही कन्सेप्ट चांगल्या करा. आणि या पद्धतीने हा चॅप्टर बराच लेंदी आहे, पण त्यातले हे महत्त्वाचे आर्टिकल तरी चांगले करा. आता पुढचा चॅप्टर नंबर 6, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ
सॉलिड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. Chapter number 6. Mechanical properties of solids. आता बघा, सगळ्यात आधी स्ट्रेस करा. 3 प्रकारचे स्ट्रेस. आता स्ट्रेस दॅट इज फोर्स पर युनिट एरिया, आणि प्रेशरचं युनिट सुद्धा बघा फोर्स पर युनिट एरिया. म्हणून स्ट्रेस आणि प्रेशर याचं SI युनिट सारखं आहे. काय बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि त्याचे डायमेन्शन पण सारखे आहेत. आता डायमेन्शन, फोर्सचे डायमेन्शन काय, तर L⁻⁴, M⁻⁴, T⁻², आणि इथे बघा एरियाचे डायमेन्शन L⁻², आणि म्हणून टोटल डायमेन्शन झाले L⁻⁻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 ⁻
पद्धतीने तुम्हाला स्ट्रेस आणि प्रेशर दोन्हींचे डायमेन्शन काय आहेत, सेम आहेत. SI युनिटसुद्धा काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर आता 3 प्रकारचे स्ट्रेस, 3 प्रकारचे स्ट्रेन हे चांगले करा आणि 3 प्रकारचे इलास्टिक कॉन्स्टंट कोणते कोणते, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि स्ट्रेन वायरचं डेरिवेशन करा. तर या पद्धतीने हा चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स एवढे 3 प्रकारचे स्ट्रेस, 3 प्रकारचे स्ट्रेन, 3 प्रकारचे इलास्टिक कॉन्स्टंट आणि स्ट्रेन एनर्जीचं डेरिवेशन, तर ह्या चॅप्टरचा व्हिडिओ अवेलेबल आहे, तो बघून तुम्ही प्रिपरेशन करू शकता. तर या पद्धतीने फर्स्ट टर्मचे जे काही क्वेश्चन्स आहेत तर त्याची तयारी या पद्धतीने करायची. आले लक्षात? तर ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन येत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला अभ्यास चांगला करा. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.